वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. भक्तवत्सरा हाही भक्त या पंढरीतच जायचं जन्माला आलेला आहे. 12 दिवसाचा असताना त्याच्या आईने विष्णुपदावरती जाऊन जायचे समर्पण केलेलं आहे. झोपीत ते बालक आहे, झोप लागलेले आहे 12 दिवसाचं, आणि ती निघून गेली. पूर्वजन्माची जबरदस्त पुण्य असल्यामुळे तैशी दशेची वाट न पाहता वैशीत या गावांना येता बाळपणीच सर्वज्ञता वरी तया ते साधू महात्मे सत्पुरुष जन्मजात सर्वज्ञ असतात. त्यांना जाग आली, ती जाग आल्यामुळे सर्वज्ञ असल्यामुळे त्यांना ज्ञान झालं की आपल्या आईने भगवंताच्या चरणावरती समर्पण केलेलं आहे, निघून गेलेली आहे. त्या 12 दिवसाच्या मुलाने भगवंताला हाक मारली, पांडुरंगे येऊ पांडुरंगे जीवाचे जीवलगे येऊ येगे येगे विठाबाई माझे पंढरीची आई. आता तू आई आहे, धावून ये. भगवान त्या ठिकाणी गेलेले आहेत, त्यांना उचलून घेतलेलं आहे, पंढरीत आणलेलं आहे. आणि आईपासून जे काही प्रेम असतं, माया असती, ते वत्सल नाव ठेवलं. भक्त वत्सलची जे असणारे काही चिन्ह आहेत भगवंतानी तिथं खरी करून दाखवली. 12 वर्षाच्या मुलाला सज्ञान होईपर्यंत भगवंतानी वाढवलं 12 दिवसाच्या मुलाला. आणि 12 दिवस झाल्यानंतर वाढता झाल्यानंतर सज्ञान झाल्यानंतर तो एकच करायचा, चंद्रभागेला पहाटे स्नान करायचं, रावळा जिथं ओवरीमध्ये राहायचं, सगळ्या अंगाला गोपीचंदनाची उटी लावायची, मुद्रा लावायची, नाम लावायचा, बुक्क्याचा टिळा लावायचा, तुळशीच्या माळा असायच्या गळ्यात. तपश्चर्याचं तेज, उपासनेचं तेज, वयाचं तेज, असा तेजपुंज तो भक्तवत्सरा चोळखांबीमध्ये दर्शन करून येऊन बसल्यावर लोकांनी विचारायचं, बाळ तू कुणाचा? तो म्हणायचा मी पंढरीरायाचा. आज या मंदिरात भगवंताच्या दरबारामध्ये वैकुंठवासी स्वानंद सतनिवासी जोग महाराज यांच्या वारकरी शिक्षण संस्थेला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. त्या शताब्दी निमित्ताने जे ते महोत्सव जागोजाग होत आहे, त्यापैकीच पांडुरंगाच्या दरबारामध्ये हा उत्सव होत असताना माझ्याकडे आलेली ही सेवा, पत्रिका हातात पडल्यानंतर पाहिलं तर चोखोबाराचं चित्र त्याच्यावरती होतं. आश्चर्यकारक धरून हा काय प्रकार आहे? ते म्हणले, अहो पंढरपुरामध्ये जे भक्त मांदियाळी होऊन गेली, अशा पवित्र माणसाच्या त्या वास्तव्यामध्ये आपल्याला जे ते हा सप्ताह करायचा म्हणून त्यांची जे ते या ठिकाणी गुणगान जे ते गायचे, त्यापैकी नामदेवराय, चोखोबाराय, नरहरी महाराज आणि 4था भक्त नामदेवरायच्या काळात वत्सल नावाचं भक्त होतं. नरहरी महाराजांचं वतन नरहरी सोनार पोतदार पंढरीचा काया मने वाचा शिवभक्त. त्यांचे मूळचे पूर्वज काशीचे होते. 5-6 पिढ्या तिकडेच त्यांच्या झालेल्या होत्या. रामचंद्र नाईक, कृष्णाजी नाईक, हरी नाईक, मुकुंद नाईक, नाईक हे आडनाव होते त्यांचं. मुरारी, अच्युत महाराज यांच्यापासून पंढरीत वास्तव्य झाला. अच्युत महाराज त्यांची वडील. राम, कृष्ण, हरी, मुकुंद, मुरारी, अच्युत, नरहरी, नारायण अशा पद्धतीने अच्युत महाराजापासून वास्तव्य पंढरीत असल्यामुळे नरहरी महाराजांचा जन्म पंढरीत, नामदेवरायाचा जन्म पंढरीतच. कार्तिक शुद्ध एकादशी शके 1192 रोहिणी नक्षत्रावरती अधिष्ठान पंढरपूर नांदे कानाई सुंदर. गोणाईने नवस केला देवा पुत्र देई मला शुद्ध देखून या भाव पोटी आले नामदेव अधिष्ठान पंढरपूर.
तिथंच त्यांचा जन्म झाला. भक्तवत्सरा हाही भक्त या पंढरीतच जायचं जन्माला आलेला आहे. 12 दिवसाचा असताना त्याच्या आईने विष्णुपदावरती जाऊन जायचे समर्पण केलेलं आहे. झोपीत ते बालक आहे, झोप लागलेले आहे 12 दिवसाचं, आणि ती निघून गेली. पूर्वजन्माची जबरदस्त पुण्य असल्यामुळे तैशी दशेची वाट न पाहता वैशिष्ट या गावानं येता बाळपणीचं सर्वज्ञता वरी तया ते साधू महात्मे सत्पुरुष जन्मजात सर्वज्ञ असतात. त्यांना जाग आली, ती जाग आल्यामुळे सर्वज्ञ असल्यामुळे त्यांना ज्ञान झालं की आपल्या आईने भगवंताच्या चरणावरती समर्पण केलेलं आहे, निघून गेलेली आहे. त्या 12 दिवसाच्या मुलाने भगवंताला हाक मारली, पांडुरंगे येऊ पांडुरंगे जीवाचे जीवलगे येऊ येगे येगे विठाबाई माझे पंढरीची आई. आता तूच आई आहे, धावून ये. भगवान त्या ठिकाणी गेलेले आहेत, त्यांना उचलून घेतलेलं आहे, पंढरीत आणलेलं आहे. आणि आईपासून जे काही प्रेम असतं, माया असती, ते वत्सल नाव ठेवलं. भक्त वत्सल जे असणारे काही चिन्ह आहेत भगवंतानी तिथं खरी करून दाखवली. 12 वर्षाच्या मुलाला सज्ञान होईपर्यंत भगवंतानी वाढवलं 12 दिवसाच्या मुलाला. आणि 12 दिवस झाल्यानंतर वाढता झाल्यानंतर सज्ञान झाल्यानंतर तो एकच करायचा, चंद्रभागेला पहाटे स्नान करायचं, रावळाच्या तो ओवरीमध्ये राहायचं, सगळ्या अंगाला गोपीचंदनाची उटी लावायची, मुद्रा लावायची, नाम लावायचा, बुक्क्याचा टिळा लावायचा, तुळशीच्या माळा असायच्या गळ्यात. तपश्चर्याचं तेज, उपासनेचं तेज, वयाचं तेज, असा तेजपुंज तो भक्तवत्सरा चोळखांबीमध्ये दर्शन करून येऊन बसल्यावर लोकांनी विचारायचं, बाळ तू कुणाचा? तो म्हणायचा मी पंढरीरायाचा. 12 दिवसाचा हा भक्तवत्सला वेणू माये सांडियेला वेणूनाथ म्हणवितो माझा त्या दिवसापासून, म्हणतो माझा त्या दिवसापासून, म्हणतो माझा त्या दिवसापासून, म्हणतो माझा दिवसापासून. नेहमी मज वाचून आणि काही नेहमी मज वाचून आणि काही, नेहमी मज वाचून आणि काही, म्हणतो माझा त्या दिवसापासून, म्हणतो माझा त्या दिवसापासून, म्हणतो माझा त्या दिवसापासून, म्हणतो माझा त्या दिवसापासून. मज वाचून आणि काही मज वाचून आणि काही, मज वाचून आणि काही. 12 दिवसाचा हा भक्तवत्सला तीर्थावळीतलं प्रमाण आहे. माये सांडियेला वेणुनादी म्हणवितो माझा त्या दिवसापासून, नेणे मज वाचून आणि काही, असा हा भक्तवत्सला. आणि चोखोबार आहे. हे 4ही भक्त पंढरपुरातली यांचं जन्मस्थान पंढरपूर, त्यांचं वतन पंढरपूर. संशोधक काही सांगतील, कोणी म्हणतं मंगळवेढ्याचीच चोखोबार आहे, कोणी म्हणतं नामदेवराय नरशिबामनीचीच होते, कोणी म्हणते ज्ञानोबाराय आपेगावचीच होते, कोणी म्हणतं काय, कोणी असो ज्याचे त्याचे माथा, असो जाते जाते माता, असो जाते त्याचे माता, असो जाते त्याचे. आपण करावी दे कथा, आपण करावी दे कथा, आपण करावी दे कथा, आपण करावी दे कथा, करावी दे कथा आपण. असो जाते जाते माता, असो जाते जाते माता, असो जाते जाते माता, आपण करावी दे कथा, आपण करावी दे कथा, करावी दे कथा, आपण करावी दे कथा, करावी
विजय कथा आपण असो ज्याचे त्याचे माथा आपण करावी ते कथा करावा जतन आपुला विश्वास आपला विश्वास जिथं आहे त्याच्यावरती आपण ठाम मत असावं लोकांच्या नादी आपण लागून असो त्याप्रमाणे चोखोबरायचं या ठिकाणी वास्तव्य आहे म्हणून चोखोबरायचं चित्र पत्रिकेत घातलं असं माऊलीने सांगितल्यानंतर मी सहज म्हणलो वा 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 म्हणलं मग चोखोबरायवर कीर्तन वा म्हणले महाराज काय चांगलं होईल मग तर म्हणले चोखोबराय कोण आहे जे ज्याच्या पुढे आपण उभारलेला आहोत अनंत कोट ब्रह्मांड नायक परमात्मा विटेवरती उभा राहिलेला आहे त्या देवाला 33 कोटी देवांनी ज्याचे आपलं दैवत मानलेलं आहे सगळ्या संतांनी मानलेलं आहे सगळ्यांनी मानलेलं आहे सगळ्याचा देवाचा देव आहे म्हणून अनेक प्रमाण आहेत बळीया माझा पंढरीराव सगळ्या साधू संतांनी सांगितलं तुका म्हणे ज्याचे सनकाधिक ध्यात ते आमचे कुलदैवत नामदेवराचे तसंच प्रमाण आहे नामा म्हणे ज्याचे सनकाधिक ध्यात ते माझे दैवत पंढरीर आहे ते माझे कुलदैवत पंढरीर आहे सगळ्याचं कुलदैव विठ्ठल आमुचे विठ्ठल कुळीचे दैवत अशा पद्धतीने सगळ्याचं कुळीचं कुलदैवत तो आहे आणि त्याचं कुलदैवत कुलधर्म देव चोखा माझा कुलधर्म देव हे दोघा कुलधर्म देव चोखा माझा कुलधर्म देव चोखा माझा भाव जीव चोखा माझा भाव माझा जीव चोखा माझा भाव चोखा माझा जीव चोखा माझा भाव धर्म देवा चोखा माझा कुलधर्म देवा चोखा माझा कुणाचं बोलणं आहे अनंत कोट ब्रह्मांड नायक पंढऱ्याचं बोलणं आहे ते नामदेवाला म्हणतात नामदेवा चोखोबाला म्हणजे कोण तुला सांगू चोखा माझा जीव चोखा माझा भाव कुळधर्म देव चोखा माझा माझं कुळदैवत आहे आणि चोखोबरायचा मी अभिमानी असल्यामुळे त्या चोखोबरायचं जर का संकट समयाला कोणी ध्यान केलं स्मरण केलं चोखोबराय माझ्या वडील पाळे आले बाजूला करा असं जर का म्हणलं तर भगवान म्हणतो त्याची संकट मी निवारण करतो माझ्या चोखियाचे करती जे ध्यान तया कधी विघ्न पडो निधी अशा अधिकाराची चोखोबराय आणि वर्णन करणारे कोण आहेत जनाबाई नामदेवरायच्या घराण्यामध्ये 14 माणसाच्या इथं ज्याचे काम करणारे धुणं धुणारी भांडी घासणारी गौऱ्या वेचणारी दळण करणारी कांडण करणारी घरकाम करणारी दाशी तिला ते ज्याचे त्याला म्हणतात ते दाशीपणाचं काम नामदेवरायच्या बरोबर 4 युगात 4 वेळा अवतीर्ण होऊन भक्ती ज्यांनी केली त्या जनाबाईचा अधिकार काय सांगावा बोलायला जरा मन कुचकुचतंय पण असा प्रकार निदर्शनास येतो मोठमोठ्या ठिकाणी जर का जनाबाईचा अभंग म्हणत हो बंद करा दुसरा म्हणा दुसरा का
आमच्या फडावर जनाबाईचा अभंग चालत नाही. त्या अभंगाचा काय महत्व आहे? भगवान म्हणतात, जनीचे अभंग वाचिल जो कोणी, गणिते अभंग वाचिल जो कोणी, जनीचे अभंग वाचिल जो कोणी, गणिते अभंग वाचिल जो कोणी, तयाचे अंगणी तिष्ठत तसे, तयाचे अंगणी तिष्ठतसे, तयाचे अंगणी तिष्ठतसे, जनीचे अभंग वाचिल जो कोणी, गणिते अभंग वाचिल जो कोणी, जनीचे अभंग वाचिल जो कोणी, गणिते अभंग वाचिल जो कोणी, तयाचे अंगणी तिष्ठत तसे. अंगणी तिष्ठतसे, तयाचे अंगणी, जनीचे अभंग वाचिल जो कोणी, तयाचे अंगणी तिष्ठत तसे. जनीची या शब्दात धरील जो विश्वास, न विसंबे त्यास क्षणभरी. भगवंताचं वाक्य आहे. अशा अधिकाराच्या जनाबाई वर्णन करणारे महान भगवत भक्त, वर्णन मूर्ती जी आहे ती महान भगवत भक्त, असे एकमेकाचे समन्वय अधिकार असल्यामुळे भक्ताचा महिमा भक्तची जाणती. दुर्लभ या गती आणि काशी. समकाळात जनाबाई चोखोबरा एका समकाळात एका गावातच वास्तव्याला होते. जनाबाईचं जन्मस्थान गंगाखेड, पण त्यांचं जीवन सगळं पंढरपुरात गेलं. त्यामुळे चोखोबराय, नामदेवराय, नरहरी महाराज, भक्तवत्सराज, जनाबाई एका समकाळात असल्यामुळे त्यांचा सगळा अधिकार जे आहे तो जनाबाईला माहीत असल्यामुळे या अभंगातून जनाबाई चोखोबरायचं वर्णन करतात. चोखोबराय कसे आहेत? संत आहेत. भला शब्द घातलेला आहे. चोखा मेळा संत भला. भला म्हणजे चांगला, उत्तम, बरा, अशा प्रकारचे शब्दकोशामध्ये जा अर्थ पाहायला मिळतो. चांगला, उत्तम, बरा, भला. चांगला आहे, बरा आहे, उत्तम आहे, एवढी विशेषण द्यायचं कारण काय? तर त्याचं कारण असं की एका काळामध्ये, त्यांच्या काळामध्ये सनातनी धर्माचा अतिशय प्रभाव असल्यामुळे लौकिक दृष्टीने ते भले नव्हते, चांगले नव्हते, उत्तम नव्हते, हे लौकिक दृष्टीने. पण लोकांना संतांचं महात्म्य कळलं नाही म्हणून ते म्हणत होते. पण जनाबाईला त्यांचं परिपूर्ण महत्व कळल्यामुळे ते म्हणतात बऱ्या आहेत, उत्तम आहेत, चांगले आहेत. कशामुळे? अनंत कोट ब्रह्मांड नायक परमात्मा किती हुशार असणारा, किती चतुर असणारा, किती अगदी व्यवहारामध्ये दक्ष असणारा असा एवढा परमात्मा, पण त्याला भूल यांनी पाडावे म्हणून ती भली आहेत. तिने देव भुलविला, भगवान जो आहे तो भुलवला. परमात्मा कुणाला भुलायला एवढा वेडा नाही. त्याचं वर्णन करत असताना चतुरा तू शिरोमणी, चतुरा तू शिरोमणी, चतुरा तू शिरोमणी, गुण लावण्याची घाण, गुण लावण्याची घाणी, गुण लावण्याची गुण लावण्याची घाणी, सकळा मोळी धन्य तुझी विडोमा, चतुरात शिरोमणी, चतुरात शिरोमणी, मुकुट सकळा मोळी,
चतुरा तो शिरोमणी हा चतुरा तो शिरोमणी चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची घाणी मुकुट सकाळ म्हणे धन्य तुझी विठोबा चतुरा तुझी रावाणी गुण लावण्याची घाणी मुकुट सकाळ म्हणे धन्य तुझी चतुरा तू शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सकळा म्हणी धन्य तूची विठोबा. असा चतुर असणारा परमात्मा, त्याला भुलवणं म्हणजे त्याच्या ठिकाणी विसर पाडणं, वेडा करून सोडणं, नाही ते त्याच्या हातनं कर्तव्य करायला लावणं, त्याला न शोभणार त्याला म्हणतात वेड, त्याला म्हणतात भुलवणं. वेड कुणाला म्हणतात हो? तरीच शोभे वेडी, तरीच शोभे वेडी, तरीच शोभे वेडी, तरीच शोभे वेडी, नग्न होय धड फाडी, नग्न होय धड फाडी. नग्न होय धडफाडी, नग्नवाली घरा नग्न होय धड फाडी, नग्न होय धड फाडी, नग्न होय धडफाडी, नग्न होय धडफाडी. त्याला भुलवणं म्हणतात, वेड त्याला म्हणतात, विसरभोळ त्याला म्हणतात, विसरपणा होणं शरीराच्या ठिकाणी त्याला म्हणतात. नामदेवराच्या कीर्तनात अभंग बोलता रंग कीर्तनी भरला, प्रेमाचे छंदे नाचता उडता, देवाचा याला म्हणतात तेने देव भुलविला, त्याला म्हणतात वेड होणं, वेड करणं, विसरपणा. नग्न होय धडफाडी, वेडी जी माणसं आहेत ते आपली ज्या ते बरळत बसतात, अंगावर वस्त्र ठेवत नाहीत, ही व्यवहारातली वेडी नाहीत. मग परमात्मा जिथं जाय ते त्या भक्तापुढं लीन होतो, वेडा होतो, आपलं मोठेपणा विसरून जातो आणि त्या भक्तांची भक्ती पाहून त्यांना संकट समयी जे आपल्याला शोभत नाहीत, जे काम आपण करायचे नाहीत, ते काम तो परमात्मा त्या भक्तीसाठी करतो. भक्ती आहे ज्याची मोठी, त्याला पावतो संकटी. मोठी या शब्दाचा अर्थ श्रेष्ठ, थोर, हेची थोर भक्ती. आवडती देवा संकल्पावी माया स्वतःच्या ठिकाणचं संसार हे म्हणजे शरीरावरचं प्रेम काढून त्याला सर्वस्व अर्पण करणारी श्रेष्ठ मोठी भक्ती जी करत असतात त्यापैकी चोखोबाराय होते. म्हणून त्यांना ज्या ते जीवनामध्ये ज्या वेळेस संकट आली त्या त्या टायमाला भगवंत ज्या ते प्रसन्न मनाने त्यांची संकट दूर करते झाले. कशामुळे संकट दूर केली? चोख्या मेळ्याची करणी, तेने देव केला ऋणी. अनंत कोट ब्रह्मांड नायक परमात्मा याचं वर्णन असं केलेलं आहे की हा परमात्मा सगळ्यामध्ये श्रेष्ठ, सर्वाच्या पेक्षा जे ते याचं कुठं जे वर्णन करत असताना याच्यासारखा उदार कोणी नाही, याच्यासारखं ऐश्वर्य कुणाचं नाही, याच्यासारखा देव कोणता नाही. हे सगळं असताना देखील त्याला एका गोष्टीची कमतरता आहे. थोर प्रेमाचा भुकेला हाती दुष्काळ तयाला. प्रेमळ भक्त, भक्ताकडनं मिळणारं प्रेम, त्या प्रेमाचा हा भुकेला असल्यामुळे ते प्रेम चोखोबारासारख्या संतांनी देवाला अर्पण केल्यामुळे भगवंताच्या मस्तकावर एक प्रकारचं ऋण होऊन बसलेलं आहे.
आणि त्या ऋणाकरता म्हणून परमात्मा जो आहे तो त्यांच्या इथं भक्ती आहे ज्याची मोठी त्याला पावतो संकटी. असा ज्या चोखोबरायचा अधिकार आहे. जनाबाई म्हणतात तुम्ही सुद्धा त्या भगवंताला जे त्या अशा पद्धतीने भजून त्याची शरणागती करून त्याने जसं आपल्या जो आहे तो जीवाचं याचे देहाचं सार्थक करून घेतलं, कल्याण करून घेतलं, तसं तुम्ही सुद्धा लागा विठ्ठल चरणी म्हणे नामयाची जनी. तुम्ही सुद्धा भगवंताच्या चरणाच्या ठिकाणी या. माझ्या नामदेवराय, चोखोबाराय, ज्ञानोबाराय, तुकोबाराय आदी संत सर्व संतांसारखी सेवा करा आणि उद्धार करून घ्या, असं जनाबाईचं मत आहे. लागा विठ्ठल चरणी म्हणी नामयाची जनी. भक्ती आहे ज्याची मोठी त्याला पावतो संकटी. विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. सावका हळप. जय जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव भगवान म्हणत आहे हो. जय जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. फक्त पुंडलिक वरदा म्हणा. जय जय विठोबा रखुमाई. विठोबा जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. अजय पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. जय जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. चोखा मेळा संत भाला. चोखा मेळा संत भला. चोखा मेळा संत भला. बोला बोला. चोखा मेळा संत भला. 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 तेने देवा भुलविला. तेने देवा भुलविला. भक्ती आहे ज्याची मोठी. भक्ती आहे ज्याची मोठी.
आहे जाती मोठी भक्ती आहे जाती मोठी चोखा मेळा संत भला चोखा मेळा संत भला चोखा मेळा संत भला चोखा मेळा संत चोखा मेळा संत भला 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 संत भला तेने देव भुलविला तेने देव भुलविला भक्ती आहे जाती मोठी भक्ती आहे जाती मोठी तेने देव भुलविला तेने देव भुलविला भक्ती आहे जाती मोठी भक्ती आहे जाती मोठी भक्त आला जाती मोठी भक्त आला जाती मोठी भक्त आला जाती मोठी भक्त आहे जाती मोठी भक्ती आहे जाती मोठी भक्ती आहे जाती मोठी भक्ती आहे जाती मोठी त्याला पावला तो संकटी त्याला पावला तो संकटी भक्ती आहे जाती मोठी भक्ती आहे जाती मोठी त्याला पावला संकटी त्याला पावला संकटी भक्ती आहे जाती मोठी भक्ती आहे जाती मोठी त्याला पावला तो संकटी त्याला पावला तो संकटी भक्ती आहे जाती मोठी भक्ती आहे जाती मोठी त्याला पावला तो संकटी त्याला पावला तो संकटी भक्ती आहे जाती मोठी चोखा मेळा संत भला तेने देव भुलविला भक्ती आहे ज्याची मोठी त्याला पावतो संकटी. असे हे चोखोबाराय कोण यांचं वर्णन करत असताना तुकोबारायांनी एका शब्दात सांगितलेलं आहे. चोखा मेळा वंका जातीचे महार मेळा वंका जातीचे चोखा मेळा वंका जातीचे महार मेळा वंका जातीचे आदि सर्वेश्वर ऐक्य करी आदि सर्वेश्वर ऐक्य करी आदि सर्वेश्वर ऐक्य चोखा मेळा वंका जातीचे महार हे चोखा मेळा वंका जातीचे महार सर्वेश्वर ऐक्य करी ऐक्य करी सर्वेश्वर ऐक्य करी. चोखा मेळा वंका जातीचे महार त्यासी सर्वेश्वर ऐक्य करी. मागे 700 वर्षापूर्वी त्या काळामध्ये हरिजनांना जे ते
तुच्छ लेखलं जात असा सनातन काळ. आणि त्या सनातन काळामध्ये यांची अशी वस्तुस्थिती होती की यांना जे ते भगवंताच्या दर्शनापासून जे ते मंदिरापासून लांब अधिकार ते स्वतःच आपल्या अभंगातून सांगतात. यातीही न देवा कैसी घडे तुझी सेवा कैसी घडे तुझी सेवा कैसी घडे तुझी सेवा. यातीही न देवा कैसी घडे तुझी सेवा कैसी घडे तुझी सेवा कैसी. यातीही न देवा कैसे घडी तुझी सेवा कैसी घडे तुझी सेवा कैसी घडे तुझी सेवा. यातीही न देवा कैसी घडे तुझी सेवा कैसी घडे तुझी सेवा. यातीहीन देवा कैची घडे तुझी सेवा मज दूर दूर हो म्हणती तुझं भजो कवण्या रीती. चोखोबराची जे अभंग आहेत भगवंताला त्याने येतो पर्यार्जला असे असणारे मग असं दूर हो लांब असं असं जे ते कशा करता यांच्यावरती पाळी आली त्यानेच आपलं जे ते वर्णन केलेलं आहे अभंगातून. यातीहीन चोखा मेळा त्यासी भक्तीचा कळवळा. ते जरी हीन असले तरी सुद्धा यातीहीन मी महार आणि पूर्वी निळाचा अवतार शुद्ध चोखा मेळा शुद्ध चोखा मेळा करी नामाचा सोहळा. करी भक्ताचा सोहळा नामाचा सोहळा हा करी नामाचा सोहळा. करी नामाचा सोहळा शुद्ध चोखा मेळा करी नामाचा सोहळा. यातीहीन मी महार पूर्वी निळाचा अवतार. कृष्ण निंदा घडली होती म्हणून महार जन्म प्राप्ती. चोखा म्हणे विटाळ आम्हा पूर्वजन्मीचे फळ. नळ नीळ जांबुवंत हनुमंत ही असणारी पंचायतन आणि त्या पंचायतन हनुमंत पंचायतनामध्ये नळ नीळ अंगद सुग्रीव आणि मारुतीराय. त्या हनुमंत पंचायतनामध्ये जे ते नळ नीळ म्हणून जे होते ते राम अवतारात वानर रूपाने असणारी पण त्यांच्या ठिकाणी जे ते पुढं होणाऱ्या कृष्ण अवताराची काही निंदा घडली. ती निंदा घडल्यामुळं त्याचं प्रायश्चित्त म्हणून कलियुगामध्ये यांचा अवतार अशा हीन कोळात झाला त्यावेळच्या नियमाप्रमाणे. आता नाही त्यावेळच्या नियमाप्रमाणे. आणि अशा अवतारामध्ये होतं तो कोण होते जातीचे जरी महार असले तरी त्यांचा जन्म आयोनी संभव सांगितला जातो. तो कसा सांगितला जातो त्याच्याबद्दल असणारा एक अभंग आमच्या ज्याची पूर्वापार ज्याची जुन्या वहीमध्ये सापडला जातो. त्याच्या आधारे जे ते सांगितलं जातं. कोरेगावी एक पाटील तो भाला निज ध्यास त्याला विठोबाचा. देयादी फळे देवादी देवा मग घाली बरवा फुली मुखी. सातारा जिल्ह्यामध्ये असणारं कोरेगाव. त्या कोरेगावामध्ये जे ते एक पाटील होते ते पांडुरंगाची एकनिष्ठावान भगवत भक्त वारकरी होते. पाटील म्हणले की त्यांचा जायचं दरारा कसा गावात होता. वाडा असा मोठा होता. जमीन जुमला जे ते भरपूर होती. पण त्यांचा भाव असा की आपल्या घरामध्ये काहीही जे ते शेतातली नवीन वस्तू आली की पहिली पंढरी राहायला दाखवायची मग आपण ती घ्यायची. मग ज्वारी असेल गहू असेल बाजरी असेल मका असेल आंबा असेल लिंबू असेल केळं असतील सीताफळं काही असतील त्याच्यामध्ये आंब्याच्या झाडाला जे ते एक पाड आलेला होता. लागली नूतन आंबी अशी फळे त्यातून निवडले गोड गोड. आंब्याला पाड आलेला आहे. आता आंबा खायचे दिवस आहेत पण पंढरी राहायला दाखवल्याशिवाय आपल्याला खायचं नाही. म्हणून जे ते अर्धपक्व झालेले पाडाला आलेले आंबे भरुनी दोरडाला मोजून संवाशीन बोलवी अस्करास मारा लागे. 125 अभंगाची आंब्याची 2 डाल तयार केली. एकीकडे 65 भरली एकीकडे 60 भरले असतील. एक आंबा नारळासारखा एवढं मोठं वज. आता पंढरीला कोणी न्यायचं. मग त्यांच्या इथं जो आहे तो सुदाम नावाचा असणारा हरिजन आणि त्याची पत्नी सावित्राबाई ती मोठी पतिव्रता हे एकनिष्ठ उपासक आहेत. त्यांना सांगितलं अरे
की पंढरीला जे ते नेऊन आंबे पोस्त करायचे, कोणाकडे करायचे? मी पत्र देतो, त्याच्यावर पत्ता असेल, त्याच्यामध्ये मजकूर लिहिलेला असेल, ते मजकुरासहित पत्ता बघून ते पत्र बघून त्यांना बोलवून त्यांच्या ताब्यात द्यायचं, बदल्या पत्र. मग ते पाटील ज्या ब्राह्मणाच्या दर वर्षाला उतरत असत त्या ब्राह्मणाचा नाव गाव पत्ता द्यायचे सांगितलं. हे नेहमी देवळात बसलेले असतात, तू नेहमीप्रमाणे दरवाजात उभारून त्यांना हाक मारून या आंबे मोजून दे. म्हणलं मालक ही एकच डाग आहे, मला एकट्याला कसा जाईल? दुसरं सोबती बघ. मग सोबती कशाला? माझी पत्नी. हा चालेल, दोघाचाही पगार चालू राहील आणि दोघालाही पंढरीची यात्रा होईल, म्हणजे काय हरकत नाही. दोघाचं ते बोलवी अस्त्रास मारा लागे, डाल न्यावासी तुझे नाही कोणी, घेतले कांतीसी तेने आपुल्या, तयाची ते कांता पतिव्रता खरी, ओजे नेई श्री पंढरीशी. पंढरी समीप आहे 2 कोस, तेव्हा पंढरी निवास काय करी. हे दोघंही नवरा बायको भक्तभावशील असल्याप्रमाणे, जे ते निष्ठावंत असल्याप्रमाणे दोघा नवरा बायकोनी ओझं घेतलेलं आहे. दर मुक्काम करीत 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 2 कोस पंढरी, म्हणजे आपल्या पादुका समजा, वाकरीच्या सातारा रोडला ज्या पादुका आहेत, विसावा ज्याला म्हणतात, तिथंही सकाळच्या वेळेला आलेले आहेत. सूर्य उदय झालेला आहे. मग भगवंतानी काय केलं? झाला वृद्ध रूप हाले हान उठी, आणि टेकी तसे काठी हळूहळू. म्हाताराचं रूप धारण केलं, सवळं नेसलेलं आहे, हातामध्ये काठी घेतलेली आहे, पळी पंचपात्र घेतलेलं आहे, होठ थरथर कापतात, शरीर असं कृश झालेलं आहे. आणि पहिल्यांदा रस्त्यावरती उभारून त्या महाराला हाक मारली, इकडे ये. आडवी महारासी क्षुधावंत फार, देवी हातावर फळ एक, महार म्हणे स्वामी फळे पाटलाची, एका ब्राह्मणाच्या नावे पत्र, महार म्हणे स्वामी खंडोनी बिगारीन, फळ देणे करी नाही माझ्या. महाराज काय म्हणता? अरे मला भूक लागलेली आहे, गरीब ब्राह्मण आहे, वयवृद्ध आहे, तुझ्या वडिलासारखा आहे, सकाळची वेळ आहे, तुझ्या डोक्यावरती आंब्याचं डाल दिसतंय, त्यातला एक आंबा मला दे खायला. मला काय करू? तुका म्हणे गुरे राखी तू गोवारी, माझे म्हणे परी लाभ नाही. गुरु राख्यात असं म्हणत असतो, गुरु माझे आहेत पण दूध मालकाच आहे ना. तसं हे आंबे माझे आहेत, आता सध्या ताब्यात आहेत म्हणून, पण माझे नाहीत, मी बिगारी माणूस आहे. मग हे आंबे एका ब्राह्मणाच्या नावाने पत्र दिलेलं आहे, 125 आकडा घातलेला आहे, त्याच्या प्रमाणे मोजून द्यायचे. मी बिगारपणा करणारा माणूस आहे, माझी काही सत्ता नसल्यामुळं मी आंबा देऊ शकत नाही. इतके सांगून या पुढे चाल केली. मागून आली कांता त्याची, मागणं बाई आली. बायाचा स्वभाव मायाळू. बाई इकडे ये. काय बाबा? अगं तुझ्या वडिलासारखा मी म्हातारा माणूस आहे, ब्राह्मण आहे, मग भूक लागली आहे, एक आंबा देशील का मला? आडवी महारनिसी क्षुधावंत फार, देई हातावर फळ एक, ऐकोनिया तिने केलासे निर्धार, द्यावे हातावर तोरण एक, पुढे होणार ते होऊ सुखे जाण, भुकेल्या जाण फळ देऊ. तिने ऐकल्याबरोबर वडिलासारखे आहेत, एक आंबा देऊन टाकावा, काय काढायचे ते घडण म्हणले. बाबा जरा ह्याला हात लावा. असा हात लावून खाली घेतल्याबरोबर ती गाठ सोडली गटुड्याची. चांगला तो एक निवडून या दिला त्याने घेतला हाता माझी. चांगला आंबा बघितला, घ्या हातात. ती बाई अजून गटुड बांधते, गाठ बांधते, तेवढ्या वेळात या ब्राह्मणाने माचल्यासारखा केला आणि तोंडाला लावला. अगा म्हणजे आंबट आहे, नको मला, घेऊन टाकतो राहील. लावी मुखी चोकी आंबट तो आहे, परतोनी देत आहे तिचे करी. मी म्हणले बाबा एक दिला, आता दुसरा द्यायचं काय माझं धाडस होत नाही म्हणजे. मग आंबट टाक, आमचं जे ते नियमच आहे, तुम्हाला लोकांचं उष्ट खायचं आणि इकडे पदरात बांधती म्हणली. असं ओटीत बांधला. पुन्हा ती गठुडं नीट बांधलं, डोक्यावर घेतलं. महार ते महारीन आले पंढरीशी. उष्टा तो घालिता नये पाठी माझी, घेतला ओटी माझी सावित्रीने. महारते महारीन आले पंढरीशी, ज्याचा डाला त्याशी पत्र दिली. चंद्रभागेचं स्नान केलं, डोक्यावरती आंब्याची पार्सलं घेतली. महाद्वाराच्या ठिकाणी उभा राहिलेत. त्या पत्रावरचा पत्ता पाहिला. या नावाचे ब्राह्मण मंदिरात आहेत का? हो हो आहेत आहेत, द्या त्यांना बाहेर पाठवून. का रे बाबा का आलात?
आता ते कोरेगावचे पाटील हो आमच्याकडेच उतरत असतेत. मग त्याने हे दाग पाठवलेत मोजून घ्या. आता बाईने आंबा दिला याला माहितीच नव्हतं, ही सहज म्हणला मोजून घ्या. मोजून घ्या घेतले गेले की दाग द्यायचे पाहिजे तर 124 एक काय झाला तो म्हणे ब्राह्मणाला विश्वासाने पुसू तो लागला आपल्या कामतीशी आंबा सांग कशी काय झाला 124च धरले एक कुठं आहे म्हणून मला तर काय आठवत नाही. पण आमच्या बायकोला विचारतो आंबा काय ह्यातला एक आंबा काय केलास. ती म्हणे स्वामी ब्राह्मणाशी दिला त्याने चोखीला पुरता नाही. ते ब्राह्मणाला दिलेला आहे त्याने सुद्धा तो चोखला नाही. उष्टा आंबट आहे मुंजला तो माझ्या ठिकाणी आहे. उष्टा तो घालिता नाही पाठीमागे घेतला अशी वट्टी माझी आहे ना. 125 आंबा आहे ना आहे. उष्टा का असणार पण त्यांना दाखव म्हणल्याबरोबर ओटी सोडली. हे बघा आंबा असं बघा म्हणून दाखवायला गेलं ते आंबा दिसायच्या ऐवजी आंबियाचे बाळ झाले तेव्हा आंबियाचे बाळ झाले तेव्हा आंबियाचे बाळ झाले पाहती सकळ पंढरीचे लोक पाळ पाहती सकळ पंढरीचे लोक पाहती सकळ पंढरीचे लोक पाळ पाहती सकळ पंढरीचे लोक आंबियाचे बाळ झाले तेव्हा आंबियाचे बाळ झाले आंबियाचे बाळ झाले पाहती सकळ पंढरीचे लोकपाळ आंबियाचे बाळ झाले तेव्हा भगवंताने तो आंबा चोखला म्हणून त्याचं नाव चोखा मिळालं. देवाने चोखीला काय वर्णू लिला नाम चोखा मेळा ठेविले. संतोषला देव जन्म पावला संतोषला देव जन्म चोखा पावला संतोषला देव जन्म चोखा पावला वारती शुद्ध सुखा मेळा ओ वारती शुद्ध सुखा मेळा ओ वारती सुखा मेळा ओ वारती शुद्ध सुखा मेळा शुद्ध एकादशी अंबा शुद्ध एकादशी अंबा देवाने चोखीला शुद्ध एकादशी अंबा देवाने चोखीला शुद्ध एकादशी अंबा देवाने चोखीला संतोषाला देवा जन्म चोखा पावला संतोषाला जन्म संतोषाला देव जन्म चोखा पावला संतोषाला चोखा पावला वारती शुद्ध चोखा मेळा वारती शुद्ध चोखा मेळा वारती शुद्ध चोखा मेळा शुद्ध एकादशी आंबा देवाने चोखिला संतोषाला देव जन्म चोखा पावला. देवाने चोखलेल्या फळांचा असणार त्याच्यापासून प्रसाद यांना प्राप्त झालेले चोखोबर आहे. म्हणजे देवांच्या पासूनच यांचा असणारा चोखलेल्या आंब्यापासून जन्म असल्यामुळे आयोनी संभव ते दोघांनी विचार केला होता गावाकडे जाऊन काय करायचं. भगवंताने आपल्याला हे फळ दिलेलं आहे. त्यांना संतती काही नव्हतीच म्हणून ती देवाची उपासना करून वारंवार देवाला विनंती करत होती देवा की काय सगळं आहे रे पण एकाच गोष्टीने उणीव आहे तेव्हा ती आमची इच्छा पूर्ण कर. भगवंताने तुका म्हणे पूर्वी इच्छा
जया तैसा विठ्ठल. त्यांच्या इच्छेकरता आंबियाचे बाळ झाले तेव्हा मग त्यांनी ठरवलं आता इथून जायचं नाही. मग ते मूल म्हणजे चोखोबार आहे, सुदाम त्यांचे वडील आणि सावित्राबाई आई हे तिघांनी चंद्रभागेच्या पलीकडची तर आता गोजरघाट म्हणतात, जी पांढरी इमारत दिसती हल्लीची, त्याच्या पाठीमागे जे आहे ते झोपडं शेकारलं आणि त्या ठिकाणी राहावं आणि तिथून जे आहे ते रोज जे आहे ते चंद्रभागेचं स्नान प्रदक्षिणा, बाहेर दरवाजात येऊन देवाला नमस्कार घालावा, त्याचप्रमाणे जे आहे तिथं वास्तव्य करावं. लहानपणीच यांच्या ठिकाणी बाळकडू परमार्थाचा असल्यामुळे टाळ घ्यावेत हातात, भजन करावं चोखोबारायांनी. आई वडिलांनी गावातली जी आहे ती कोतवालची करावी. गावात जे काय हरिजनाची घरं होती त्यात नोंद झाली, त्या गल्लीमध्ये जे काही त्यांची होती काही इतर जे आहे ते सगळ्या सोयींची नोंद झाली की हे एक पंढरपूरची वतनदार. मग यांच्याकडे जे आहे ते केव्हा तरी साल यायचं, त्यांच्या सालाची जबाबदारी यांच्या आईवडिलांनी पार पाडायची. बाकीच्या सालामध्ये जे आहे ते आई वडील सहकार्य करायला जायचं. चोखोबाराय मात्र विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता. त्यांना दिनराजाने हाती धंदा, गोविंदाचे पवाडे, रात्रंदिवस भगवत नामचिंतन करावं, टाळ वाजवावेत, हरिपाठ म्हणावा, त्यावेळेस जे ते असणारी श्रीमद भगवद्गीता वाचावी, काही असेल ती. चोखा म्हणे श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ आणि वाचिता सनात जीव होती. ही ज्ञानोबाराचा त्या काळ असल्यामुळे श्रीमद भगवद्गीता ज्ञानदेवी हे ग्रंथ असणारच, त्याचं अध्ययन करावं जे आहे ते त्यांनी. आणि त्याप्रमाणे या कालक्रमण करत असताना त्यांना गुरुपदेश झाला. चोखोबाराय कोणत्या संप्रदायाचे? आदिनाथ उमा बीज प्रगटले मच्छिंद्रा लादले सहज. आदिनाथ, मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ, गहिनीनाथ, निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर महाराज. ज्ञानेश्वर महाराजांनी सोपान देवाला आज्ञा करून विसोबा खेचराला उपदेश केला आणि विसोबा खेचराने नामदेव राहिला आणि नामदेव रायने चोखोबा राहिला. ज्ञानियांचा राजा, ज्ञानियांचा राजा खेचर माऊली. ज्ञानियांचा राजा खेचरा ओळली प्रेमपाना. ज्ञानियांचा राजा ज्ञानेश्वर माऊली, खेचरा ओळली प्रेमपाना. ज्ञानदेवाचरणी खेचर शरण, नामदेवावरी पूर्ण कृपा. ज्ञानोबा रायला जे आहे ते उपदेश ज्ञानोबारांनी खेचर माऊलीला केला. खेचर माऊलीने जे आहे ते ज्ञानदेवाचरणी खेचर शरण, नामदेवावरी पूर्ण कृपा. आणि नामदेव रायने नामदेव हस्त चोखियाचे श्री, नामदेव हस्त चोखियाचे श्री, नामदेव हस्त चोखियाचे श्री, चोखियाचे श्री. विठ्ठल त्रिअक्षरी उपदेशिले, विठ्ठल त्रिअक्षरी उपदेशिले, विठ्ठल त्रिअक्षरी उपदेशिले. नामदेव हस्त चोखियाचे श्री, नामदेव हस्त चोखियाचे श्री, विठ्ठल त्रिअक्षरी उपदेशिले. नामदेवे हस्त चोखियाचे श्री, विठ्ठल त्रिअक्षरी उपदेशिले. बंकामणे माझी चोखा गुरु माऊली, तयाचे चरणी लोटांग. तर अशा रीतीने ही गुरु परंपरा चोखोबाराय, ज्ञानोबाराय यांच्या गुरुतले ह्या परंपरेतले नामदेवराय, नामदेवरायचे शिष्य चोखोबाराय, चोखोबाराय शिष्य बंका महाराज. शिष्यत्व पत्करानंतर त्यांना गुरुजकडनं जे ती कृपा दृष्टी झाल्यानंतर मग मात्र त्यांचं जे ते जास्तच अंतःकरणाच्या ठिकाणी विठ्ठल भक्तीविषयी प्रेम निर्माण झालं. आणि त्या प्रेमाच्या भरामध्ये जे ती विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल त्रिअक्षरी उपदेशिले. 3 अक्षर जे आहे ते विठ्ठल या नामाचा उपदेश असल्यामुळे त्याच्यावरती दृढ विश्वास. आई वडील निघून गेले, यांचं राज्य सुरू झालं. मग यांच्या राज्यामध्ये यांचं लग्न झालं. मग लग्न झाल्यानंतर जे आहे ते गावामध्ये जे काही इतर त्यांच्या असणारे जे काही ज्याच्याकडे साल वाटप आहेत, पंढरीतली कोतवालकी करायची, जे रस्ते झाडायचे, ते सरकारी साहेब लोक म्हणजे सह्या गोळा करायच्या, दौंडी द्यायची,
ही सगळे जे आहेत ते कोतवालकीची कामं जे आहेत ते करत असताना काही अडचण पडली की चोखोबाराला बोलवायला यायचे. ओ चोखोबारा आहे, आज मला दुसऱ्या गावाला जायचंय, तेव्हा ही सरकारी कामं तेवढी दिटी तुम्ही बजवा. हे मला विठ्ठल विठ्ठल देव सोडून मला दुसरं काय आवडत नाही, आपल्याच्यानं जमायचं नाही. 2दा 3दा झालं, एकाच्या इथं जे ते संकट नाही आपल्याला जमायचं नाही. विठ्ठल नामाशिवाय आपण काय जाणत नाही म्हणले. मला जे ते नित्यनियम तुळशीचा तीर्थ, विठ्ठल नामाचा जप, प्रदक्षिणा हे झाल्यावर वेळ मिळाला तर तुम्हाला सहकार्य, नाही तर देवाचा भक्त तो देवाशीच गोड, इतराशी चाड नाही त्याची, अशी अवस्था होती. ठीक आहे, तुला जेव्हा आमची गरज पडेल तेव्हा आम्ही जे असेल तुला उत्तर देऊ, अशी ती वाट बघत बसली होती. आणि जेव्हा चोखोबाराचं साल सुरू झालं, एकत्र सगळे जे ते बसले, त्यांचे जे असणारे सगळे हरिजन, याचं सुरू झाले साल. आता याचं संपूर्ण वर्षभरात काय घ्यायला अडचण पडली तर कुणी ज्याला मदत करायला जायचं नाही. खबरदार, जर का त्याला मदत करायला गेलं तर वाळीत टाकलं जाईल, त्याचं घर इथून उडवून लावलं जाईल. पंढरीत त्याला थारा नाही. सगळे एकमुखाने ठराव. चोखोबाराचं साल सुरू झालं की त्यांनीच रस्ते झाडायचे, त्यांनी त्या नाल्या साफ करायच्या, त्यांनी द्यायचे. कोणा काय सरकारी कामं, दौंडी पिटवणं वगैरे करत असताना, येस्कराची कामं करत असताना पाठी फिरवावी, आपलं प्रपंच चालवावा, असं करता 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 पंढरी क्षेत्र असल्यामुळे घरोघर गाईचं जे आहे ते त्या ठिकाणी पालन पोषण केलं जात असत. दुभत्याकरता गाई असत, म्हशी असत, शेतकऱ्याजवळ बैल असत. तर एकाच्या इथं क्षेत्रोपाध्याच्या घरी मोठं जनावर मरून पडलं, त्याला ढोर म्हणायचं, जनावराला ढोर म्हणते. मोठं असं जे आहे ते ताकदवान जाड जूड अंगणात मध्ये मरून पडलं. पूर्वीचा नियम असा की घरामध्ये असं काय घडलं तर प्रेत बाहेर काढल्याशिवाय चूल पेटवायची नाही. ही पूर्वीचं होतं, आताचं नाही. आता ते काय भानगडीच राहिले नाहीत. उलट द्यायची पाहुणे रावळे येणार म्हणून आधीच द्यायची, ढाब्यावर जाऊन आमंत्रण ज्याच्या ऑर्डर देतात, जितकी लोक येतील पिठलं भाकरी तयार ठेवू. पण पूर्वीच्या काळामध्ये तसं नाही. प्रेत बाहेर गेल्याशिवाय पाणी भरायचं नाही, चूल पेटवायची नाही, स्वयंपाक करायचा नाही. त्या क्षेत्रोपाध्याने चौकशी केली, अरे कुणाचं साल आहे रे? सगळ्यांनी सांगितलं ते चंद्रभागेच्या पलीकडे राहणारं घर चोखा मेळा, त्यांचं साल आहे. अरे म्हणजे आमच्या घरात ते ढोर मरून पडले, त्याला वडायचे, नेऊन माती करायचे. मग जा ना, सांगा ना तुम्ही म्हणले. आम्ही सांगितलं कुणाचं साल आहे ते. मग ते घर मालक पत्ता काढत 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 गेले तर हे आपली माळ घेऊन, चिपळ्या घेऊन आपलं विठ्ठल नाम द्यायचं चाललेलं होतं. एका हातात माळ, एका हातात चिपळ्या. श्री विठ्ठल जय विठ्ठल, श्री विठ्ठल जय विठ्ठल. चोखो आहेत का? हो. कोण आहे हो? अरे आमच्या घरामध्ये वाड्यात ढोर मरून पडलेला आहे, ते बाहेर काढल्याशिवाय कोणताही व्यवहार करता येत नाही. नळाला पाणी यायची वेळ झालेली आहे, पाणी भरायचंय, स्वयंपाक करायचंय. ताबडतोब येऊन ते बाहेर काढून नेऊन त्याची मूठ माती करायची. मग आल्यावर आपलं तुला काय पहिले 2 पहिले द्यायचे त्याच्या मोबाईलला देण्यात येईल. बरं आलो चला. त्या क्षेत्रोपाध्याच्या मागं गेले, ते घर बघितलं. दरवाजा होता लहान आणि अंगणात मरून पडलेलं, ती फुगलेलं आवाढव्य शरीर. आता ह्यांना इथे उचलणार आणि ह्यांना वाढणं जाणार का एकट्याला? ती गावातले जे ते सगळे एकत्र झाले. आता येईल आपल्याकडे, बरं आता सहकार्य मागल, खबरदार कोणी हो म्हणायचं नाही. चोखोबारा आहे म्हणले, बरं मी लावतो व्यवस्था. म्हणून पुन्हा आपल्या मोहल्ल्यामध्ये आले, सगळ्याच्या घरामध्ये गेले. अरे हे ढोर मरून पडलेलं आहे, मला एकट्याला आवरत नाही, तेवढं ओढून बाजूला टाकायचं. हा इट्टल कर की. आता आम्ही तुला सांगायला गेलो की काय म्हणायचं, माझा जप व्हायचा, माझं तप व्हायचं, माझं अमकन तमकन, मला येणं होत नाही, आपल्याला काय सांगायचं नाही. आता तू तुझा विठ्ठल घाल गोंधळ म्हणजे. बारीक तोंड केलं. आता कसं करावं या चिंतेमध्ये वाट चालत असताना याला काळजी. तुका म्हणे कळा अंगी दयाच्या सकळा. विटेवरनं खाली उतरला आणि हरिजनाचं रूप धारण केलं. काळा डोम, मिशा,
आणि ती मुंडास डाव्या खांद्यावरती घोंगड्याची घडी, हातामध्ये ज्या त्या असणारी काठी, पायात असणारी त्या चांदीची बिडी, हातामध्ये चांदीचं कडं, बिगबाडी, आणि अशा आवाक्यामध्ये आवेशामध्ये जे ते एकदम राम राम पाहुणं चोखोबराने पाहिलं. तुम्ही कोण हो? धिप्पडच्या धिप्पड शरीर. आम्ही तुमचेच घेऊ पाहुणे, तुम्ही हरिजन आहेत का? म्हणलं हो. बरं झालं टायमाला देवानं तुम्हाला पाठवलं. देवाचा आला होता पण ह्यांना माहित नव्हतं. बरं मग काय, असं ढोर मरून पडले, तेवढं ओढून टाकायचं. हो कोणी येईना, चला मी येतो, चला चला दाखवा. आणि मग चोखोबाराय आणि तो असणारा पंढरीराय महाराजा रूपामध्ये दोघेच्या वाड्यात गेले. देव तयारीनेच आले होते, दोर वगैरे घेऊनच होते. खाच्या खोवला, उपरणं बांधलं, घोंगडं सावरलं, इकडं तिकडं नीट टाकलं. अनंत कोण ब्रह्मांड नायक परमात्मा, त्याचे पाय सगळ्या देवाने धुवावेत, पण भक्ता करता यांनी मेलेल्या जनावरांचे पाय हातात धरावे. त्याने देव बोलविला विठ्ठल ठाला विठ्ठल. देवानी त्या ढोर असं मरून पडलेले जे जनावर जे पाय आवळले, त्याला दोरी बांधली. देवाने 2 हात लावले. चोखोबाराय मध्ये, तुमचं काम नाही, तुम्ही बाजू सारखा, हे काम आम्हीच करू जाणं. आणि भगवंताने ते ढोर ओढत बाहेर आणलं, पंढरीच्या बाहेर. त्या ढोराचं केवढं भाग्य, देवाच्या हातून त्याची माती धरतीच्या हाती. संत कृपावत पाळी पंढरीनाथ झाला त्याचा. अरे संतांनी ज्याला हाताशी धरलेला आहे त्याचं सगळं कोण कौतुक देव करत असतो. देवाने जे ढोर ओढून नेलं, खड्डा घेतला, त्याच्यामध्ये मूठ माती केली, सांगितलं चला आपण आता जाऊया पंढरीमध्ये. स्नान केलं, तुम्ही व्हा पुढं मागणं येतो. चोखोबाराय या बरं का लवकर, मी काय केलेलं नाही, जे काही मोबदला मिळायचं धान्याचा तुम्हालाच द्यायचा, या लवकर. चोखोबाराय गेले तर देव गुप्त झाले. घरवाल्यांनी धान्य वगैरे आणलं. चोखोबाराय हा हे घ्या. त्याने मागं पाहिलं कोण नाही. अरे कुठे गेला. मग त्यांच्या लक्षात आलं की हे काम माझ्या पंढरीरायाने माझ्या करता केलेलं आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात नरहरी सोनारा घडू फुंकुराये. हरी सोनारा घडू फुंकुराये. नरहरी सोनारा घडू फुंकुराये. नरहरी सोनारा घडू फुंकुराये. नरहरी सोनारा घडू फुंकू लागे. सोख्या मेळा संगे ढोरे ओढी त्याचे घरी. ढोरे ओढी त्याचे घरी. नीच काम सर्व करी. चोखोबाची भक्ती कैसी.
कैसी सुखाची भक्ती कैसी भक्ती कैसी सुखाची भक्ती कैसी भक्ती कैसी सुखाची भक्ती कैसी भक्ती कैसी दोरे ओरे जाते घरी डोरे ओरी जाते घरी नीच काम सर्व करी नीच काम सर्व करी नीच काम सर्व करी नीच काम सर्व करी दोरे ओढी त्याचे घरी नीच काम सर्व करी. भगवंतानी कैसा भक्तीशी बोलला, नीच कामे करू लागला. वेळा झाला लाचावला भक्तीशी. आपुले ते थोर पण नारायण विसरला नारायण विसरला मध्यले धरायची नारायण विसरला आपुले ते थोर पण नारायण विसरला. भगवत भक्तांची इथं अशी काम करण्याकरता भगवान हा मोठेपणा बाजूला ठेवतो. याला म्हणतात भुलणं. आपला वेडा झाल्यासारखा होतो, याला म्हणतात भुलणं. आपण काय करतो हे जर कळत नाही, देहभान विरुद्ध अवस्था होणं, याला भुलणं म्हणतात. या चोखोबऱ्याकरता परमात्म्याने असं जे ते वेडे होऊन काम करत असताना त्यांचा अधिकार केवढा मोठा. लौकिक दृष्टीने चोखा डोंगा परी भावन वे डोंगा. लौकिक दृष्टीने ते हरिजन होते, महार होते, पण त्यांना हे दाखवायचं होतं की भक्ती करून हेही देखील श्रेष्ठ पदाला जातात. अंत्यजादी योनी तरल्या हरी भजनी अंत्यजादी योनी तरल्या हरी अंतजादी योनी तरल्या हरी भजनी अंत्यजादी योनी तरल्या हरी तयाची पुराणी भाट झाली याची पुराणी भाट झाली याची पुराणी भाट झाली अंतजादी योनी तरल्या हरी भजनी तरल्या हरी भजनी अंतजादी योनी तरल्या हरी भजनी तयाची पुराणी भाट झाली तयांची पुराणी भाट झाली अंत्यजादी योनी तरल्या हरिभजनी तयाची पुराणी भाट झाली. भाट म्हणजे कीर्ती गाणारे. आता भाट राहिलेच नाहीत. पूर्वी जे ते गावोगाव जाऊन पूर्वजांची नामावळी सांगणं, त्यांची गुण गाणं, त्याला भाट म्हणायचं, बंदीजन म्हणायचं. हे सामान्य लोकांचे बंदीजन ते निराळे. पण इथं भाट नारायण होय त्याचा प्रत्यक्ष परमात्मा त्यांचं वर्णन करतो. किंवा आणखी जर का पुढे जाऊन सांगायचं झालं तर
त्यांची भाट म्हणजे कीर्ती, कीर्ती म्हणजे पवाडे. देव गातो यात नवल नाही. वर्णिती पवाडे सनकादिक, वर्णिती पवाडे सनकादिक, वर्णिती पवाडे सनकादिक. उद्धवा क्रूर उभे दोहीकडे, उद्धवा क्रूर उभे दोन्हीकडे, उद्धवा क्रूर उभे दोन्हीकडे, उद्धवा क्रूर उभे दोन्हीकडे. वर्णिती पवाडे सनकादिक. वर्णिती पवाडे सनकादिक, वर्णिती पवाडे सनकादिक. इथं पवाडे शब्द देवाच्या बाबतीत सांगितलेले आहेत. भगवंताचे पवाडे सनकादिक गातात आणि साधू संतांचे पवाडे वैष्णवांची कीर्ती गायली पुराणी. साही 18 जणी चहुवेदी. वैष्णवांचं जे महत्व आहे ते पुराणांतराने शास्त्राने गायलेलं आहे. त्यातला एक चरित्राचा भाग आहे ते नाथ महाराज वर्णन करतात. चोखोबरायचं चरित्रामध्ये नाथ महाराज चोखोबरायचं मोठेपण सांगत असताना सांगतात, एकेकाळी स्वर्गामध्ये सगळ्या देवाचं जे जीवन अमृत, जसं तुमच्या आमच्या ठिकाणी अन्नमय प्राण आहे, शरीरामध्ये रोज जेवण जातंय, चांगलं जातंय तोपर्यंत हे शरीर आहे. जेवण बंद झालं की काही दिवसांनी माणसं म्हणतात आता ह्याने जेव्हा खायचं सोडलं, आता काही खरं नाही. राम म्हणते, राम म्हणत असतं काही पण म्हणते राम म्हणते म्हणून. अन्नमय जसं आपलं जीवन आहे तसं स्वर्गामध्ये अमृत हे त्यांचं जीवन आहे, त्यांचं खाद्य आहे. आणि त्या अमृताला जे आहे ते विटका वास येऊ लागला. कधी कधी असं घडतं का अमृतही विटे. मनाचा स्वभाव सांगत असताना ज्ञानेश्वरांनी सांगितलेला आहे, अमृत हे कधी कधी विटत असतं. आणि अमृताला कधी कधी विटतं ह्याला जे आहे ते अपवाद म्हणून म्हणा की काय त्याचं काय म्हणा, त्या काळामध्ये जे त्या अमृताला वीट द्यायचं वासका नासका वास येऊ लागला, तोंडात घेऊ वाटना. इंद्राला काळजी पडली, चिंतामग्न इंद्र असताना नारद महाराज तिथं आले. अमृताशी रोग स्वर्गी झाला पाही, अमरनाथा तेही गोड नसे. नारदा ते प्रश्न करी अमरनाथ, शुद्ध हे अमृत कोठे होय. सांगेत वेळी ऐकाये भूतळी, सांगेन नवाळी तुम्हापाशी. पंढरी प्रत्यक्ष आहे भूमीवरी, पुंडलिकाचे द्वारी देव उभा. अनाथाचा नाथ विटेवरी उभा, एका जनार्दनी गाभा लावण्याचा. नारद महाराज गेले. इंद्राने सांगितलं या नारदा बसा. नारदाने विचारलं काय रे चिंताग्रस्त दिसतो, काय झालं तुम्हाला? अहो म्हणे अमृताला रोग झालाय म्हणले आणि आमचं खाद्य आहे म्हणले. आणि हे जर का असं याला रोग झाला, हे जंतू दिसायला लागलेत, किडी दिसायला लागलेत, विटका वास यायला लागलेला आहे, हे खाऊन मरायची पाळी म्हणले. हे शुद्ध होण्याकरता काय करावं? नारदाने सांगितलं तुला जर काही शुद्ध करायचं असेल, नारदाने युक्ती सांगितली की पंढरी प्रत्यक्ष आहे भूमीवरी, पुंडलिकाचे द्वारी देव उभा. पंढरीची मात सांगे नारद मुनी, संताचे कीर्तनी नाचे देव. नामाच्या गजरे नाचता ती संत, सुरवराचा तेथे काय पाड. तीही लोकी पाहता ऐसे नाही कोठे, कैवल्याची पेट पंढरी देखा. एक ऐकून अमृत संतोषाला म्हणून एका जनार्दनी नारद सांगे, तुला जर का हे अमृत शुद्ध करून घ्यायचं असेल तर यात थोडा अमृत ताटामध्ये घे, पंढरीला जा, पांडुरंगाच्याकडे जा, पांडुरंगाकडून हे अमृत शुद्ध करून आण आणि ते शुद्ध केलेलं अमृत कोठ्यामध्ये टाकून दे. संपूर्ण कोठा शुद्ध होऊन जाईल. तये ठाई जाता शुद्ध होय अमृत नारदे ही मात सांगितली. मग देवा यायचं का पंढरपूरला? इंद्र म्हणलं येतो. मग इंद्र म्हणले मी एकटा नाही, तुम्ही चला माझ्यावर. मी येतो म्हणले. मग गणगंधर्व, इंद्र, ऋषीमुनी, नारद महाराज हे सगळे जे ते पंढरीला निघाले. तेव्हा एकादशी आली सोमवारी, विमान पंढरी उतरले. देव अमृताचे ताट घेऊन आला. इंद्र गर्जेची सुरवर जय जयकार. देव सुरवर आले पंढरीशी, नामा कीर्तनाशी उभा होता. सुरवर देव बैसले समस्त, कीर्तनी नाचत नामदेव. एका जनार्दनी देव कीर्तनाशी सांडून स्वर्गाशी इंद्रराव. इंद्र महाराज ताट घेऊन आलेले रावळात आले. आईसाहेबाला विचारलं देव कुठे आहेत?
नामदेवराच्या कीर्तना आज एकादशीचा दिवस चंद्रभागेच्या ठिकाणी पुंडलिकापाशी नामा उभा कीर्तनाशी तिकडे गेलेत म्हणले. तसेच ते सुरवर गणगंधर्व नारद मुनी त्या अमृताचं ताट घेऊन त्या कीर्तनात गेले. देव सरोवर आले, पंढरीशी नामा कीर्तनाशी उभा होता. सुरवर देव बैसले समजत कीर्तने नाचत नामदेव. इंद्रदेव बसलेले आहेत, गणगंधर्व बसलेले आहेत. जसं गोकुळामध्ये त्या गोपाळाने जे आहे ते वरच्या देवाला वाकडं दाखवलं होतं, टुकटुक मुक टुकटुक तुम्हाला हे सुख आहे का, तसं नामदेवराय ज्यांना बघून जास्त कीर्तने नाचत नामदेव. पकवाजाने पकवाज वाजायचं, नामदेवराने नाचायचं आणि त्या देवाला आहे का तुमच्याकडे असलं सुख. कीर्तने नाचत नामदेव. एका जनार्दन देव कीर्तनाशी, सांडोळी स्वर्गाशी इंद्रराव. इंद्र बसलेले आहेत. ऐसा समुदाव चंद्रभागे तिरी. तेव्हा आपले घरी चोखा होता. एकादशी व्रत करती दोघे जण. उपवास जागरण निशी माझी. 3 प्रहर झाले उपवास जागरण. चोखा मेळा म्हणे स्त्रीशी. तेव्हा तुझ्या घराशी उपारण्याशी सांगून मगशी गेला देव. एका जनार्दन चोखा करी करणार. तेव्हा नारायण जाणवली. हा समुदाय तिथं कीर्तन चालू आहे. देवाने विचारलं कशा करता आला काय नाही. म्हणजे अमृत शुद्ध करते. जरा थांब, मग आज एकादशी आहे, कीर्तन होईल, मग जागर होईल, मग सूर्य उदयाला जागराची आरती होईल, मग स्नान करायचं, नित्यनेम करायचं, जागराचं कीर्तन करायचं, पारणा सोडायची, मग तुमचं काय असेल ते बघायचं. मध्ये आधी काय गडबड करायची नाही. बरं बाबा तुमच्या इच्छेप्रमाणे. आणि देवाने लगेच याची निरोप दिला. चोखोबर आहे, उद्या आम्ही तुमच्याकडे जेवायला येणार आहोत. दोघा नवरा बायकोन त्या दिवशी जायचे. दिवसा एकादशी, संध्याकाळी जागरण. 3 प्रहर झाले. म्हणजे जवळजवळ 6 ते 9 पहिला प्रहर, 9 ते 12 दुसरा, 12 ते 3 तिसरा. 3 वाजल्यानंतर चोखोबराने सांगितलं स्त्रीला, उठ, चंद्रभागेचं स्नान कर. भगवान आत्ताच सांगून गेले तुझ्या घराशी येऊ पारण्याशी. स्वयंपाक कर, आपल्या इथं देव जेवायला यायचे. त्या बहिणी जे ते लगेच आनंदाने जे ते जाऊन स्नान केलं, वस्त्र परिधान केलं, घर सुशुचिर्भूत केलं, सारवलं, भांडे चांगले घासून घेतले. आता जेवण करायचं म्हणजे मालकाने सांगितले, आपले मालक आपण देव आणि एखादा दुसरा कोणतरी बघतो. 4-5 लोकांचा स्वयंपाक व्हायला किती वेळ लागतो. स्वयंपाक तयार झाला. इकडं जागराची आरती झाली, सगळ्यांनी स्नान वगैरे केली, जागराचं कीर्तन झालं. आणि मग चोखोबा इथं आले आणि देवाला लांब न विनंती करू लागले, हे पंढराय उठा पांडुरंगा, उशीर झाला भोजना, चला आता. असं म्हणल्याबरोबर त्यांची करुणा ऐकून चालिले भोजना देवराव. चालिले भोजना देवराव. चालिले भोजना देवराव. एका जनार्दनी चोखा करी करुणा. एका जनार्दनी चोखा करी करुणा. एका जनार्दनी चोखा करी. एका जनार्दनी चोखा करी करुणा. तेव्हा नारायणा जाणवले. तेव्हा नारायणा जाणवले. तेव्हा नारायणा जाणवले. एका जनार्दनी चोखा करी करुणा. तेव्हा नारायणात जाणवले. चोखा मिळायची ऐकून करुणा. आणि चालले भोजना देवराव. चोखोबराची करुणा ऐकली. भगवंताने खाली उतरले. इंद्रा इथं बसले. हा चला जेवायला. नामदेवासहित अवघे गणगंधर्व. इंद्राधिक देव चाली गेले. नामदेवराय, गणगंधर्व, रुक्मिणी माता, इंद्रदेव, नारद मुनी. कुठे जायचं देवा? चला गे, आमच्या भक्ताच्या घरी जायचं द्वादशी सोडायला. चला. भगवान पुढं, संतांची मांदी आडी माग. हे पाहिलं तेव्हा जाऊनही नारद मुनी सांगे चोखोबाशी, तुझ्या घराशी येते देव. नारद मुनी सगळ्याच्या पुढं. चोखोबाराय वाट उभारले होते, वाट बघत. चोखोबाराय, ओ महाराज. नारद महाराज, हो का हो? भगवान जेवायला या लागलेत, एकटे नाहीत. इंद्रदेव आहेत, गणगंधर्व आहेत, ऋषीमुनी आहेत, नामदेव आहेत, मी आहे. आता एवढ्या लोकांना स्वयंपाक केलता काय? असं जे ते यादी सांगायला सुरुवात झाल्याबरोबर रिद्धी सिद्धी आल्या चोखियाचे घरी. झाली ते सामुग्री चोखियाचे. रुक्मिणी सहित आला पंढरी निवास. आणि चोख्याचे घरास अवघे आले. त्या ठिकाणी रिद्धी सिद्धी आल्या.
स्वयंपाकाची तयारी झाली, जबरदस्त स्वयंपाक. आता रिद्धी सिद्धीचा हातचा स्वयंपाक. आणि त्या ठिकाणी जे ती चोखोबरायची जी तयारी झालेली आहे ते सांगितलं रुक्मिणी माता सहित देव आलेला. असं म्हणल्याबरोबर चोखा मेळा पुढे गेला लोटांगणी, उचलून देवानी आलिंगीला, एका जनार्दनी ऐसा चोखियाचा भाव, जाणून आले देव भोजनासी. चोखोबरायची अशी निष्ठा पाहिली. गेलेले आहेत, लगेच हातपाय धुतले, चोख्याच्या अंगणी बाई झाल्या पंगती, आणि स्त्री ती वाढीची चोखोबाची. रांगोळ्या काढल्या, आसनं टाकले, ताट वाढलेले आहेत. आता रिद्धी सिद्धीचा हस्ता स्वयंपाक मानल्यावरती काय केळीच्या पानावर जेवणारच काय. सुवर्णाचे ताट पक्वान्य वगैरे परिकर, सोन्याची ताट होते, अनेक प्रकारचे पक्वान्य होते, चतुर्विध अन्न होतं. चतुर्विध अन्न कशाला म्हणतात? काही चावायचे पदार्थ, काही चाकून खायचे पदार्थ, काही चाटून खायचे पदार्थ, काही प्यायचे पदार्थ. 4 विध अन्न. चावायचे पदार्थ लाडू, जिलेबी, गुलाबजामन, चपाती, काय पुरणपोळी चावून खायचे, काही चाखायचे, आंब्याची फोड, लोणच्याची फोड, चाकून चुकून खायचे, चावायचे, चाकायचे, चाटायचे. चाटायचे पदार्थ म्हणजे मिरच्या अमृत करतात तो काय बाया. ते कडू कारला असतं पण मोठं गोड लागतं त्यावेळेस. ती त्याच्यामध्ये तिळाचा कूट, हिरवी मिरची, पुन्हा काय असेल ते अजून द्यायचं काय घालून करून ती चाटायचा पदार्थ असतो पंचामृतासारखी. आणि काय प्यायचे पदार्थ, बासुंदी, आंब्याचा रस, प्यायचे पदार्थ, चावून चाखून चाटून पिऊन चतुर्विध अन्न, षडरसयुक्त, खारट, आंबट, गोड, तिखट सगळे पदार्थ मिक्स करून केलेला चविष्ट असा स्वयंपाक. ताट वाढायला सुरुवात केली. मग वाढायला कोण होतं? स्त्री ते वाढती चोखोबाची, चोखोबाराची पत्नी अन्न वाढायला होती. आणि इकडं इंद्राची घाई, अमृताचे ताट इंद्रे पुढे केले, शुद्ध पाहिजे केले नारायणा. देवा ही एवढे पदार्थ कधी वाढायचे, कधी पुंडलिक व्हायची, कधी आम्ही बसायचं, कधी जेवायचं, कधी जायचं, आम्हाला झाली घाई. एवढं ताटातला अमृत आधी नीट द्यायचे, शुद्ध करून द्या, म्हणजे मन मोकळेपणाने, नो टेन्शन, नो प्रॉब्लेम असं जेवण जाईल म्हणजे आम्हाला. काय म्हणणं आहे? अमृताची ताट इंद्रिय पुढे केली, शुद्ध पाहिजे केले नारायण. तेव्हा देवराव पाचारी चोखी अशी शुद्ध अमृताशी करी वेगळी. चोखोबारा इकडे या. ही उगम म्हणले नाही, कटकट लागली म्हणजे पाठीमागं ह्यांचा अमृत आधी शुद्ध करून द्या, म्हणजे त्याच्या डोक्याला टेन्शन आहे ना, आम्हालाही जेवताना जरा आनंदाने जीव द्या म्हणजे. अमृताचे ताट घेऊन आला इंद्र, हेतू का पवित्र करी वेगळी. चोखोबारा लवकर पवित्र करून द्या. चोखोबाची स्त्री चोखा दोघे जण शुद्ध अमृततेने केले देखा. चोखोबाराच्या स्त्रीला बोलवलं, चोखोबाराला बोलवलं. देवांनी दोघांच्या करंगळ्या हातात घेतल्या आणि त्या ताटामध्ये फिरवल्या. बरोबर ती नासल्याला अमृत चोख्याचे करंगळी शुद्ध अमृत झाले. चोखियाचे करंगळे शुद्ध अमृत झाले. चोख्याचे करंगळी शुद्ध अमृत झाले. शुद्ध अमृत झाले. आरती शुद्ध सुखावे. आरती शुद्ध सुखावे. आरती शुद्ध सुखामेळा. आरती शुद्ध सुखामेळा. स्वर्गीय अमरनाथाचे अमृत नासले. स्वर्गीय अमरनाथाचे अमृत नासले. स्वर्गीय अमरनाथाचे अमृत नासले. अमरनाथाचे
अमृत नासळे सोख्याचे करंगळी शुद्ध अमृत झाले सोख्याचे करंगळी शुद्ध अमृत झाले अमृत झाले सोख्याचे करंगळी शुद्ध अमृत झाले अमृत झाले स्वर्गीय अमरनाथाचे अमृत नासले चोख्याचे करंगळी शुद्ध अमृत झाले चोखियाचे घरी शुद्ध होय अमृत एका जनार्दने मात काय सांगू चोखोबरांचे करंगळे फिरले की अमृत शुद्ध झालं देव म्हणले झालं का बाबा इंद्राचं काम झालं वाडाभर डोकर म्हणले तर चोख्याची अंगणी बैसल्या पंगती चोख्याची अंगणी जेवी शारंग पाणी आवडीने नामदेवा सहित अवघे गणगंधर्व इंद्रादिक देव नारद मुनी चोखा मेळा म्हणे दोन्ही जोडोनी कर मज दुर्बळा पवित्र केले तुम्ही यातीहीन मी अमंगळ महार कृपा मजवर केली तुम्ही पंढरीचे ब्राह्मण देखतील कोणी बरे मदन लागणे पाहती जन ऐसे ऐकोनी हसती सकळ आनंदे गोपाळ हास्य करी पंढरीचे ब्राह्मणे चोख्याशी छळले तीही संपादली नारायणे विडे देऊन या देवे बोळविले इंद्रादिक गेले स्वस्थळाशी एका जनार्दने 80 चोख्याची मात जेवी पंढरीनाथ त्याचे घरी अशा पद्धतीने इंद्राचा अमृत शुद्ध करून दिलं चोखोबरा म्हणजे आता बसा मग पंक्तीमध्ये फिरत असताना उभा राहिले हात जोडले म्हणजे मी दुर्बळ आहे यातीहीन आहे मला तुम्ही जे ते मोठा पण दिला कोणतरी ब्राह्मण बघतील मला जे ते काहीतरी छळ करतील बरं असं मला लागले हसायला का हसायला लागले अरे पंढऱ्यांदा पाठीला का असल्यानंतर काहीतरी बोलतोय म्हणली ह्याला काय एवढं असं म्हणल्याबरोबर आनंदी गोपाळ हास्य करी आणि नंतर मग जे ते भगवंतानी मग सगळ्यांना विडे वाटले विडे घेतले निघून गेले ज्यांच्या करंगळीमुळे अमृत शुद्ध होत असेल तर त्या अंतःकरणापासून किती त्यांची शुद्धता असेल शुद्धता 2 प्रकारचे शौच 2 प्रकारचं आहे बाह्य शौच आणि आंतरशौच आंतरशुद्धता आणि बाह्य शुद्धता बाह्य शुद्धता म्हणजे स्नान करणं साबण लावणं 5वे स्नान काया प्रक्षाळावी जळी आणि करण्याच्या आंघोळी लौकिक अर्थ साबण लावून आंघोळ करायची बाहेर शुद्धता झाली कपडे स्वच्छ घालायचे पण काम क्रोध लोभ हे देश दुर्धर देहा माझी हे मात्र काढून टाकायचं काम या संतांनी केलं आंतरशुद्ध असल्यामुळे काम क्रोधादी विकारापासून लांब असल्यामुळे ते परमपवित्र होते आणि परमपवित्र असल्यामुळे त्यांच्या करंगळीने अमृत पवित्र केलं अशी हे चोखोबार आहे आणि त्यांनी भगवंताला ऋणी केलेलं आहे चोखा मिळ्याची करणी तेने देव केला ऋणी सेवेने ऋणी केल्यामुळे भक्ती आहे ज्याची मोठी त्याला पावतो संकटी ऋणी ते ऋण फेडण्याकरता हळू हळू
हळू हळू भेडून होण्यारू बेदीन हळू हळू भेडून होण्यारू बेदीन हळूहळू बेरीरून होण्यारू बेरीन हळूहळू बेरीरून होण्यारू हळूहळू फेडीरून होऊन या रूपे दिन चोखोबर आहे करता भगवंतानी वेळ नसल्यामुळं धावतं सांगतो की त्यांच्या बहिणीचं रूप धारण करून त्यांच्या पत्नीचं बाळांपण पार पाडलं. बाळांपण पार पाडणं एवढं सोपं नसतं, कारण का त्या बाळांतीन बाईला महिनाभर जायते पद पाणी देणं भगवंतानी केलं बहिणीच्या रूपात. त्या मुलाला नाव घालायचं, चोखोबराच्या पत्नीला नाव घालायचं, लावणी उठणे नाहणी गेल्या तिला श्रम तिचा गेला सर्वांगाचा. महिनाभर त्या मुलाचे बाळोची धुणं घाण काढणं, ते अंगाला तेल लावणं, टाळू भरणं, तिला जे ते पद पाणी म्हणून ते भात शिजवून देणं, त्यात तूप घालणं, ते डिंकोडे सुंटवडे बाळांची ते पोट भरून येण्याकरता हे पूर्वीच्या काळातले वस्तू होते. आता ते राहिलं नाही. आता औषध गोळ्या सगळ्या पैसे खर्चून रिकामं झाल्या झोळ्या, त्याला काही इलाज नाही. शिजरीन करा हे आता निघालेलं आहे. पूर्वीच्या काळात डिंकोडे सुंटवडे खारीक बदाम खोबरे आईशे ऐकून मनासी वाटते बाळांतीन होणे बरे, हे पूर्वी होतं. हे सगळे देवाने कामं केली. वेळ नाही सांगायला, आता चढता भावार्थ घेतो. शेवट समाधी सोहळा परमात्म्याने त्यांचा केला. तो कसा काढला थोडक्यात 5 मिनिटात सांगतो. शिवेला जे ते आपला विराम देतो. मंगळवेढा इथं दक्षिण दिशेला असणारं गाव, आणि ते बिदरच्या जे ते बास्त्याच्या कक्षेमध्ये असल्यामुळे तिथून हुकूम की गावाला गावकोच बांधायचा आहे, तेव्हा जे ते तयारी करा. मग गौंड्याच्या हाताखाली म्हणून पाठी भरण्याकरता माल देण्याकरता म्हणून पंढरपूरला येऊन बरेचशी जे आहेत ते हरिजन लोक तिकडे बोलवलेली होते. त्याच्यामध्ये चोखोबराचा नंबर लागला. चला आपणही जाऊया. मंगळवेड्या भोवती कुसू घालावया, महारासी न्यावया, दूत आले महाराज समागमे चोखा मिळा, गेला कामते लागला करावया. सर्व काळवाचे विठ्ठल नाम छंद, आठवी गोविंद वेळोवेळा. 4 महिने याच्या रीतीने लोटले. कुसू कडाडले अकस्मात. 4 महिने जे ते विठ्ठल नामाच्या छंदामध्ये त्यांनी याचे काम करावं. श्री विठ्ठल जय विठ्ठल आपलं तोंडाने चालत होतं. आणि काय झालं काय देवाला माहिती. सगळे भिंतीचे चढवले होते ते ढासळल्या. तयाखाली मार भाऊ चोर झाले, चोक्याने आरपिले प्राण देवा. त्यात चोखोबराचा नंबर लागला. अपघाती मृत्यू प्राप्त झाला. आता एवढं मोठं ओझं पडल्यानंतर ते काही जागेवर ते अवयव राहणारच काय. कुणाचे डोके ठेसले गेले, कुणाचे नाक ठेसले गेले, कुणाचे हाडं, कुणाचं काय विद्रूपपणा. देवाला कळल्यावर नामदेवाला भजनाला, नामदेवा इकडे भजनाला आलास ना, आज भजन राहू दे. मग चोखोबर आहे, गतप्राण झालेले आहेत, जा त्या ठिकाणी आणि त्यांचे हाडं जे ते गोळा कर. सगळ्या ज्या ठिकाणी भिंत कोसळलेले आहेत, दगड माती पडलेले आहेत, लोक जे ते बाजूला करायला लागलेले आहेत, सगळे जे ते प्रेत एका ठिकाणी करतील. जा आणि त्यांचे हाडं घेऊन ये. तेव्हा ती एकटीच होते का, लई महार मिळेल. मग एवढ्या लई महार मला म्हणजे त्याचे हाड मला कशी ओळखता येईल. नामा म्हणे देवा कैशा ओळखाव्या, विठ्ठल नाम दया मध्ये निघे. असं बोलू नको. ज्या हाडातून विठ्ठल विठ्ठल ध्वनी निघतोय त्या हाड घेऊन ये. नामदेवराय गेले. सगळे प्रेत एका ठिकाणी केलेले होते. कुणाचा मेळ कुणाला नव्हता. विद्रूप झालेली प्रेत त्यात ते हाडं घेतली, कानाला लावली, ज्याच्यातून हाड विठ्ठल विठ्ठल ते बाजूला निघाले. अजून कसा येईना,
अजून कसा येईना तर देवाने पंढरीतल्या परिसरातल्या सगळ्या वारकऱ्यांना वैष्णवांना बोलावून केलं होतं. पायरीपाशी मोठा मंडप दिला होता. सगळ्या ज्या ते पताका फडफडत होत्या. थांबा, जाऊ नका, आता नामदेवरा येतील हाडं घेऊन, आपण मिरवणूक काढूया, प्रदक्षिणा करूया, या ठिकाणी 7 दिवस सप्ताह करूया आणि समाधी सोहळा करूया. मग सगळे वैष्णव इथं उभे होते. देवाला काय दम निघत नाही. त्या वैष्णवांच्या मांदियाळ्यातनं बाहेर पडले आणि गोपाळपुराच्या टेकाड्यावर गेले. माथ्यावर असा हात धरला आणि नामदेवच आहे का कोण दुसरा आहे त्याच्यासारखी आकृती दिसते. जवळ आल्यानंतर मग पक्का विश्वास झाला की नामदेवच आहे. मग देव जे ते धावत गेले. पितांबर असा पुढे केला, टाक ह्यात. आतापर्यंत हाडा नामदेवाच्या मस्तकावर हळूहळू विठ्ठल विठ्ठल म्हणत होते. पण देवाच्या पितांबराचा स्पर्श झाल्याबरोबर विठ्ठल नामे अंबर विठ्ठल नामे अंबर विठ्ठल नामे अंबर गरजत देवाचे अंजळी उठिला गजर उठिला गजर देवाचे अंजळी उठिला गजर ऐकून या कानी अंचळी भराव्या अनोन्या द्याव्या आमापासी शालिवान शके 1260 प्रमाती नाम स्पष्ट संवत्सर वैशाख वद्य पंचमी सुधीन गुरुवारी प्रयाण करी देवा. गुरुवारी प्रयाण करी चोखा. चोखा माझा जीव, चोखा माझा भाव, कुळधर्म देव चोखा माझा. काय त्याची भक्ती, काय त्याची शक्ती. मी आलो व्यक्ती तयासाठी, माझ्या चुकी याचे करतीचे ध्यान, तया कधी विघ्न पडून येदी. नामदेवे हस्ते आणला पारखून घेत चक्र पाणी पितांबरे. भगवंताने जे ते घेतलं त्यावेळेस शालिवान शके 1260 हे सण होतं. प्रमाती नाम संवत्सर होतं. पंचमी होती, गुरुवार होता. आणि त्यावेळेस चोखोबाराने प्रयाण केल्यानंतर ते हाडं देवाच्या अंचळी म्हणजे पितांबराचा स्पर्श झाल्यानंतर विठ्ठल नामे अंबर, अंबर म्हणजे आकाश, एवढ्या मोठ्याने हाका मारू लागले विठ्ठल विठ्ठल. तो आवाज इथं ऐकू आला. संत समुदाय पताकाचे भार आणि लोटले गजर ऐकावयात. गोपाळपूरच्या टेकाड्यावरती झालेला आवाज इथल्या दिंडीला ऐकायला नंतर सगळे लोटले गजर ऐकावयात. दिंडीच्या दिंडी वैष्णवांचा मेळ नामस्मरण गजर करीत सामोरं गेले. आणि चोखोबाराचा अस्थि कलश भगवंतानी जे तो स्वतः नामदेवांनी स्वतः इथं आणला आणि इथं नामसप्ताह केलेला आहे. आणि मोठा मंडप दिला. आणि त्या मंडपामध्ये एकादशीचं जे आहे ते दिंडी प्रदक्षिणा, द्वादशीची खिरापत, त्रयोदशी दिवशी सकाळच्याला वद्य त्रयोदशी वैशाख शुक्रवार नामाचा गजर महाद्वारी. अस्ति निक्षेपण आपुलेने हातेन करून अनंते पाषाण ठेवी. योग्य प्रकारे होम हवन करून मंत्र म्हणून निक्षेपण करून भगवंताने आपल्या हाताने त्या अस्थि कलशावरती पाषाण ठेवलेलं आहे. आणि मग राही रकुमाई कुरवंड्या करतीन सत्यभामा आरती ओवाळती. नामा म्हणे धन्य विठोबाची कृपा जाईन माझ्या बापा ओवाळून. पहिला अभिषेक देवाने नामदेवाने मिळून केला समाधीचा. आणि आरती रुक्मिणी माता, राही माता, सत्यभामा देवी याने त्या समाधीची आरती करून ती समाधी ज्यांच्या हाडातून श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल असा ध्वनी निघत असल्यामुळे त्यांची समाधी हरिनामाच्या गजरात अव्यात आहे. निळामणे स्वरूप सिद्धी, निळामणे स्वरूप सिद्धी, निळामणे स्वरूप सिद्धी, निळामणे स्वरूप सिद्धी. नित्य समाधी हरिनामे, नित्य समाधी हरिनामे, नित्य समाधी हरिनामे, नित्य समाधी हरिनामे, हरिनामे नित्य. निळामणे स्वरूप सिद्धी, निळामणे स्वरूप सिद्धी,
नित्य समाधी हरिनामे नित्य समाधी हरिनामे नित्य समाधी हरिनामे नित्य समाधी हरिनामे हरिनामे नित्य समाधी हरिनामे निळामणे स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामे. अशा प्रकारे नामदेव यांनी भगवंतांचा सोहळा केला. अद्याप आमच्या घराण्यामध्ये वैशाख वद्य त्रयोदशीला पहाट समाधीची पूजा, दुपारी नैवेद्य, संध्याकाळी सेवा वंश परंपरेने तो करून घेत आहे. त्याप्रमाणे चालू आहे. अशी जी भक्त आहेत त्यांनी याची काळ सार्थक केला. त्यांनी धरिला मनी विठ्ठल, त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा लागा विठ्ठल चिरणी, म्हणे नामयाची जनी, भक्ती आहे ज्याची मोठी, त्याला पावतो संकटी. ज्ञानेश्वर सावकाश ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली कुंडली गवरदा जय जय ज्ञानदेव ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली. हा जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. बोला पुंडली श्री ज्ञानदेव. नामदेव जनाभाई नामदेव जनाभाई नामदेव जनाभाई नामदेव जनाभाई हे नामदेव जनाभाई नामदेव नामदेव जनाभाई नामदेव जनाभाई नामदेव 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 जनाभाई नामदेव नामदेव जनाभाई नामदेव जनाभाई नामदेव हे नामदेव जनाभाई नामदेव नामदेव जनाभाई नामदेव कुंडली गवळा श्री ज्ञानदेव नामदेव जनाभाई नामदेव नामदेव जनाभाई नामदेव नामदेव जनाभाई नामदेव नामदेव जनाबाई
नामदेव जनाबाई नामदेव नामदेव जनाबाई. कबीर महाराज लागा विठ्ठल चरणी. उठू नका. देवाच्या दारात मर्यादेची अमर्यादा करू नका. आरती झाल्याशिवाय कोणी झाले समाधान चरणी लागा विठ्ठल चरणी लागा लागा विठ्ठल चरणी लागा विठ्ठल चरणी. म्हणा सगळे म्हणा. लागा विठ्ठल चरणी लागा विठ्ठल चरणी म्हणे नामयाची जणी. लागा विठ्ठल चरणी म्हणे नामयाची जणी. म्हणे नामयाची जणी. भक्ती आहे ज्याची मोठी भक्ती आहे ज्याची मोठी भक्ती आहे ज्याची मोठी भक्ती आहे ज्याची मोठी. लागा विठ्ठल चरणी म्हणे नामयाची जणी. लागा विठ्ठल चरणी म्हणे नामयाची जणी. म्हणे नामयाची जणी. भक्ती आहे ज्याची मोठी भक्ती आहे ज्याची मोठी भक्ती आहे ज्याची मोठी भक्ती आहे ज्याची मोठी. लागा विठ्ठल चरणी लागा विठ्ठल चरणी विठ्ठल चरणी लागा 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 विठ्ठल चरणी म्हणे नामयाची जणी. लागा विठ्ठल चरणी म्हणे नामयाची जणी. म्हणे नामयाची जणी. भक्ती आहे जाची मोठी भक्ती आहे जाची मोठी भक्ती आहे जाची मोठी भक्ती आहे जाची मोठी. लागा विठ्ठल चरणी
म्हणे नामयाची धनी लागा विठ्ठलाच्या चरणी म्हणे नामयाची धन म्हणे नामयाची धनी भक्ती आहे जाती मध्ये भक्ती आहे जाती मोठी आहे जाती मोठी भक्ती आहे ज्याची थोडी भक्ती आहे ज्याची मोठी भक्ती आहे हा भक्ती आहे ज्याची मोठी भक्ती आहे ज्याची मोठी हे जाती मोठी त्याला पावतो संकटी त्याला पावतो संकटी त्याला पावतो संकटी त्याला पावतो संकटी भक्ती आहे ज्याची मोठी भक्ती आहे ज्याची मोठी भक्ती आहे जाती मोठी भक्ती आहे त्याला पावतो संकटी त्याला पावतो संकटी त्याला पावतो संकटी पावतो संकटी भक्ती आहे ज्याची मोठी भक्ती आहे ज्याची मोठी भक्ती आहे जाती मोठी भक्ती आहे जाती मोठी विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय माग पुढं जय जय विठ्ठल 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय आद्य जाओ आत्माना हो पांडुरंगे दृढ चरण सोडी सर्वथा वदनी तुझे मंगल नाम खाली बसा उठू नका चरणान सोडी दैसा दैसा अचल भोग दैसा दैसा नावावरे केज राजा केला पण चालविन माझा